विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव. म्हणा देवा मला तुला बैल करायचं नाही तर बैल कर, पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा बैल कर. हजारो लोक दररोजचं दर्शन घेतात महाराज, बरोबर आहे का नाही? साधू संतांच्या सहवासामध्ये गेलेला बैल सुद्धा लोक त्याचं दर्शन घेतात. अरे साधू संतांच्या सहवासामध्ये गेलेला रेडा रेड्यासारखा निर्बुद्ध प्राणी जगात कोणीच नाही. आता इथं सगळे म्हशीवालेच, त्यांना माहिती रेड्याचा स्वभाव. मी कशाला सांगायचं महाराज? 1000 गायी असू द्या हो, 1000 गायी, 1000 गायी असू द्या आणि वासरू सोडा महाराज, 999 गायी सोडून बरोबर ते वासरू आपल्याच गायीच्या काशीला लागल महाराज. हे हेलगट एवढं गदा असतं जे सोडायला जाईल त्याच्याच पायामध्ये घुसतं. ते ज्यावेळेस लात मारतं त्यावेळेस याला कळतं हा रॉंग नंबर आहे. कळत नाही महाराज. ते एवढं ना काय म्हणता तुम्ही, रेडा म्हणता टोनगा का हाल्या? हा हाल्या हाल्या हाल्या, बरोबर आहे का नाही? हाल्या. तो हाल्या एवढा मतिमंद कशामुळे झाला? दूध कोणाचं पितो तो? हा कशाचं? म्हशीचं. मग म्हशीचं दूध पिणार आहे, थोडं विचार करूनच पित जा बरं. आता म्हशीचं दूध पिऊनच ते एवढं निर्बुद्ध झालंय ना, बरोबर आहे का नाही? अहो म्हशीचं दूध तरी मान्य आहे महाराज, पण जर्सीचं दूध तर पिऊच नाही. मी तर प्रत्येक गायकाला चॅलेंज देतो महाराज, त्यांनी जर्शा गायचं 1 ग्लास दूध प्यायचं आणि सोर लावायचं, लागणार नाही असा सोर लागतो महाराज. कारण ती इंजेक्शनापासून तयार झालेली गाय आहे ना, ती अजिबात तिचा काहीच फायदा नाही महाराज. जितकं दूध पाणी पिती तितकंच दूध देते. मी राजूभाई दीक्षित यांचं कधी कधी युट्यूबवर ऐकत असतो महाराज. या भारतामध्ये जेवढे काही शुगरचे पेशंट वाढले ना, लक्ष देऊन ऐका बरं, नाही तर तुम्ही सुद्धा युट्यूबवर सर्च करा. राजूभाई दीक्षित यांचं खूप सुंदर व्याख्यान आहे, आयुर्वेदाचार्य होते. ते सांगायचे की भारतामध्ये जेवढे काही शुगरचे पेशंट वाढले त्याला 95% 99% कारणीभूत फक्त जर्शा गाईचं दूध आहे. कारण की या भारतामध्ये जर्शी नव्हतीच महाराज, विदेशातली उत्पत्ती, बरोबर आहे का नाही? या देशामध्ये फक्त गावरानच गाय होती, बरोबर आहे का नाही? तुम्ही कधी असं ऐकलं का एखादी मुलगी बाळंतीण झाली आणि तिचं दूध आटल्यानंतर डॉक्टर साहेब सांगतात, आई ह्या मुलाला मेंढीचं दूध पाजा? नाही नाही. बकरीचं? नाही नाही नाही. म्हशीचं? नो. जर्सीचं? अजिबात नो. याला काय करा, गावरान गाईचं दूध पाजा. काय म्हणतात तो डॉक्टर? गावरान गाईचं दूध. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, एवढा निर्बुद्ध असणारा प्राणी, पण महाराज त्यांच्यावर कृपा झाल्यानंतर एकादशीच्या दिवशी आळे फाट्याला दर एकादशीला 1,00,000 भाविक त्या रेड्याचं काय घेतात? दर्शन घेतात. संगती कोणाची केली हो? म्हणून तुकोबाराय सांगतात, या संतासी निर्वी हेची मज दे. त्या संताच्या स्वाधीन मला कर आणि बाकी मला काहीच नको. का? न लगे मुक्ती आणि संपदा. कारण काय मुक्ती घेऊन करू? मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी, होय सांगू ऐशी. आणि संपत्तीचा जर विचार करायला गेला देवा, तर तुझा स्वभाव असा आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आणि संपत्ती कोणाची खरी झाली म्हणून आमची होणार आहे. म्हणून महाराज सांगता, देवा अनेक दुजे काही न मागे तुझ. दुजे या शब्दाचा अर्थ देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे, हलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. हलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. संसार येथे सार
साऱ्या गोष्टीचा स्वीकार करून काय फायदा आहे? काहीच फायदा नाही महाराज. आतापर्यंत कोणता संसारिक सुखी झाला नाही. आपल्यासारख्याचं काय घेऊन बसले महाराज. ज्याच्या 80,000 बायका होत्या, किती बायका होत्या ज्याच्या? 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,00,000 नातू होते, 7 कोटी घरं सोन्याची होती. एवढा मोठा राजा रावण, पण सांगा ती कवडी गेली. आता राजा रावणासारखा एवढा मोठा माणूस जर संसारामध्ये अपूर्ण राहिला, त्यानं सुद्धा प्रतिज्ञा केली होती ना की खारा समुद्र गोड करील, स्वर्गाला शिडी लावीन आणि सोन्याला काय करील. आता रावणासारखा पराक्रमी राजा जर संसारामध्ये अपूर्ण राहिला, तर आपल्यासारख्या 4-4, 5-5 गुंठ्यावाल्यांना जास्त शायनिंग मारायची. आपलं गुलूप तर कधी बी आडवं होऊ शकतो महाराज, काहीच ताण नाही घ्यायचा. आणि जगात कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही. मी तर नेहमी सांगत असतो, सगळ्याची शाश्वती. हा माईक घेण्यासाठी जा ना तुम्ही, या माईकची गॅरंटी भेटती, वॉरंटी भेटती. मोबाईल घेण्यासाठी जा, मोबाईलची गॅरंटी वॉरंटी. हा लाईट घेण्यासाठी जा, लाईटची गॅरंटी. पण जगामध्ये एका गोष्टीची गॅरंटी नाहीये, तो म्हणजे हा नरदेह. कपातला चहा कपातच असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणे चहा पित होते, मारायला उशीर लागत. हे काळा न काळाचे तोंडी, घातली लोनिया चोंडी, माशी पाक पाकरी तवय सर. म्हणून एवढा सुंदर नरदेह प्राप्त झालाय ना दादा, या संधीचं सोनं करा. कधी जाईल काही सांगता येत नाही. जिंबुडा दो दिन का महिमान, कब सुमरो गेरा, अब तुम कब सुमरोगे राम. कधी जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. अरे कुछ समय ऐसा निकालो, प्रेम करो भगवान से. म्हणून देवाला मागत असताना काही मागू नका, फक्त एक गोष्ट देवाला ध्यान करून मागा. इतना तो करना स्वामी, हो जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले. देवाला फक्त एकांतात विनंती करा, देवा उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखावे, तब प्राण तन से निकले. नक्की येईल तो. तुम्ही 2 पावलं तर त्याच्यासाठी चला हो. नक्की तुमची आठवण कराल तो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. म्हणून बसणाऱ्या मंडळीत माझी विनंती दादा, तुम्हाला जीवनामध्ये प्रेम जरी करायचं असेल तरी देवावरच करा. आणि तुम्हाला वैर जरी करायचं असेल तर कोणासोबत करा? देवासोबत करा. उलट प्रेम करणाऱ्यांचा तो नंतर उद्धार करतो, पण वैर करणाऱ्यांचा अगोदर करतो दादा. यशोदेचा उद्धार अगोदर केला का पुतनेचा? हो पुतनेचा, बरोबर आहे का नाही? बिभीषणाचा उद्धार अगोदर केला का रावणाचा? रावणाचा. मग महाराज भक्ती करण्यापेक्षा बायको पळवणं पुरती ना, बरोबर आहे का नाही? म्हणून तर जनाबाई म्हणतात ना, पुण्यवंत पातालो की नेला. अरे उलटच देवा तुझं. धुंद झाला तुझा दरबार, हे धुंद झाला तुझा दरबार. देवा तुझं सगळं उलटच रे देवा. शिव्या दिल्या आणि त्याची आत्मज्योत तू आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. आणि त्या गवळणीने तुझ्यासाठी काय नाही केलं रे. त्यांना तू वनात सोडून कुठं निघून गेला? एकांतात निघून गेला. म्हणून खरं सांगू का, प्रेम करत असताना सुद्धा माणसाने देवावर केलं पाहिजेत, आणि वैर सुद्धा करत असताना देवावर करायचं. कारण देवाचा एक स्वभाव आहे, जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय म्हणतो देव? ध्यान देऊन ऐका. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. विठोबा रखुमाई.
देशील तरी पाहे पांडुरंगा. आणि तुकोबराय परत सांगतात की या संताची निर्वी हेची मज देई अनेक तुझे काही न मागे तुझं. पण तुकोबराय देवाला सांगतात देवा हे बघ बोलण्याच्या भला झालं माझ्याकडून काहीतरी, पण हे बघ तू कसा आहे, तू उदार आहे. आणि तू उदार होऊन परत मला त्या संतांच्या जवळ ठेव. महाराज सांगतात तुका माने आता उदार तू होई, तुका म्हणे तुका म्हणे आता उदार तू होई. तुकोबराय सांगता देवा आता तू उदार हो. काय होय, उदार तू होई आणि मज ठेवी पायी संताच्या. जगद्गुरु तुकोबरायच्या अभंगाची भूमिका जर तुम्ही लक्षात घेतली ना दादा, तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायने फक्त मला संतांच्या जवळच जायचंय, संतांच्या स्वाधीन कर आणि संतांच्या पायाजवळ मला ठेव. महाराज मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, जीवनामध्ये संत संगती खूप महत्वाची, पण संताची बरं जनताची नाही. आणि या कलियुगाचा जर विचार करायला गेलो तो पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटाची थळगी भरण्यासाठी अनेक साधू झाले, अनेक धर्म झाले, आणि अशा साधूच्या नांदी लागून तुम्ही तुमचं जीवन बर्बाद करू. मी तर बसणाऱ्या सर्व मायबापांना विनंती करील, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्हाला दुसऱ्या कोणत्या साधूला साधू म्हणण्याची सुद्धा गरज नाहीये दादा. खरं सांगतोय तुम्हाला, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्हाला दुसऱ्याला साधू म्हणण्याची गरज काय. अरे ज्याच्या घरी काम देणू काय त्याला जर्शीचं दूध प्यायची काय गरज आहे महाराज. काय कमी केलं ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला आम्हाला. पण मला वाईट याचं वाटतं महाराज, 750 वर्षापूर्वीची आळंदी अजून बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही महाराज, आणि 150 वर्षापूर्वीची शिर्डी सगळ्या जगात फेमस झाली. याचं कारण असं आहे, जे ज्ञानोबरायकडे जाणारे लोक आहे तो जो वर्ग आहे महाराज तो काही आगळा आणि वेगळा आहे. आणि ज्ञानोबरायनं जे दुकान टाकलं त्या दुकानातला जो माल आहे तो तुम्हाला कोणालाच नको आहे. बरोबर आहे का नाही. साईबाबाकडे जाणारा जो भक्त वर्ग आहे, मी साईबाबाच्या विरोधात बोलतो असा माणूस नका ठेवू बरं. साईबाबाकडे जाणारा जो भक्त आहे तो 95% 95 पॉईंट मारा सगळे दुःखीचे. आणि जाणारे म्हणतात हा मला जर कंपनीत फायदा झाला बाबा तर 50% शेअर काय तुमचे. बरोबर आहे का नाही. ज्यांना बायका नाही ती संख्या तिकडे जास्त आहे, ज्याचं बायकोचं नवऱ्याचं पटत नाही ती संख्या जास्त आहे महाराज. बरोबर आहे का नाही. कधी तुम्ही पाहिलं का एखादा बिल्डर्स
एखादा उद्योगपती चांगला धनवान माणूस दर महिन्याला पंढरपूर गेलेला नाही हो महाराज. यांचा व्यवहार झाला की तिरुपतीला जातात, कारण की तिरुपती हा देवच मोठ्या लोकांचा आहे, गरिबाचा नाही आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये गरिबाचा देव फक्त माझा पांडुरंग परमात्मा आहे. आम्ही वारीला जाताना सुद्धा 2000 रुपये लोकांकडून व्याजाने घेऊन जातो महाराज, एवढा गरीब आहे. पण खरं सांगू का महाराज, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला महाराज म्हणू नका. अहो आमचे पांडुरंग बाबा वैद्य तर कोणाला महाराजच म्हणत नव्हते, सगळ्यांना बुवाच म्हणत होते, बरोबर आहे की नाही. संतोष बुवा, मगर बुवा, पांचाळ बुवा, कारण ते बुवा म्हणतच ना, सगळ्यांना बुवा म्हणायचे, महाराज कोणालाच म्हणत नव्हते. ते फक्त म्हणायचे ज्ञानेश्वर महाराज एकच महाराज आहे आणि तुकाराम महाराज हे दुसरे महाराज, बाकी ते कोणाला महाराज म्हणत नव्हते. मग एवढे साधू संत असताना आपल्याला दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे महाराज. मी खरं सांगू का तुम्हाला, माझ्या बोलण्याचा फक्त वाईट अर्थ नका घेऊ. मी माझा हिंदू धर्म तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. 33 कोटी देव आपल्या भारत संस्कृतीमध्ये असून सुद्धा काही लोक थडग्याच्या दर्शनाला जातात. हे हिंदू लोकांचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे महाराज. मी दुसऱ्या धर्माचा विरोध करतोय असं अजिबात नाही, माझा धर्म सांगण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे, बरोबर आहे का नाही. मी सांगतो तुम्हाला, दुसऱ्या धर्माचा व्यक्ती जर तुमच्या हनुमंतरायाच्या मंदिरात येत नाही तर तुम्हाला त्यांच्या देवतेच्या मंदिरात जाण्याची काय गरज आहे. तुम्ही तुमच्या देवाला सांगा ना, और किती देव आहे आपले, बाबा 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 बाबा, शेंदरी हेंदरी दैवते. नुसते जर महाराज तुम्ही मसोबा जर गोळा केला तर 150 डझन मसोबाच निघतील प्रत्येकाच्या शेतामध्ये, एवढे मसोबा आहे. तुम्ही त्यांना सांगा ना आपली कहाणी. पण काय झालंय महाराज, काही कळत नाही. जो तो व्यक्ती व्यभिचारी भक्ती करतो. म्हणून मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, मारवाडी लोकांचा सल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला आणि आपला हल्ला गुल्ला, आपला कधीच तळा जमत नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, कधीतरी आपण माणसाने एकत्रित आलं पाहिजेत हो दादा. कधीतरी एका देवतेचे आपण चिंतन केलं पाहिजेत. आपुला तो एक सांगितलाय, अनेक नाहीये. आणि अनेक देव नसतातच हो महाराज, एकच देव असतो. उन्हा दुपारचे 12 वाजले होते, एका मायमाऊलीने 5 हंडे ठेवलेले होते पाण्याचे. किती? 5 हंडे ठेवले होते. आता 5 हंड्यामध्ये सूर्याचं 5 प्रतिबिंब वेगळं वेगळं दिसत होतं. मग सूर्य 5 आहे का 1 आहे हो? हा, सूर्य किती आहे? फक्त तुम्ही 5 हंडे ठेवले त्याच्यामुळे तसं झालंय महाराज. इथं सांगणारे 1000 आहे त्याच्यामुळे देव 1000 झाले, नाही तर एकच ज्ञान आहे, बरोबर आहे का नाही. आणि एकच देव आहे. म्हणून तो तुकोबराने अभंग वापरत असताना खूप गोड वापरला, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ज्ञानोबराय ती जेवढे काही साधू संत मंडळी आहे त्या साधू संतांच्या संगतीमध्ये मला ठेव. आणि अनेक तुझे काही न मागे तुझ ज्ञानेश्वर. अभंगाचा सरळ भावार्थ संपला. अजून माझे 10 मिनिटं शिल्लक, त्याचे चार्जेस वेगळे लागतील. किती वाजले? अजून 10 मिनिटं माझे शिल्लक आहे. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, मला माहिती आहे दररोज काम आहे सर्वांना. एवढा व्याप सोडून तुम्ही सर्व मंडळी एवढ्या थंडीचे आले, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आणि खरं सांगू का, मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही काही सुधारणार? वा, एवढे तुम्ही इमानदार असताना एवढा वेळ कशाला वाया घाला, बरोबर आहे का नाही. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काय करू राहिले बाबा? बाबा चोपदार काय झालं? अहो अजून टाईम आहे खुर्चीला, मी अजून कुठं म्हातारा झालो. या खुर्चीमुळं तर सगळे भांडणं चालले, तुम्ही पाहिले नाही का? त्या खुर्चीमुळं लाज नाही राहिली त्या खुर्ची. तो महाराज विठ्ठल विठ्ठल मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं हे हक्कानं दिले पाहिजे. याचं कारण आज जगातला कोणताही पुढारी असू द्या, महाराष्ट्रातला असू द्या नाही तर देशातला असू द्या महाराज, 15 मिनिटाच्या वर त्याचं भाषण झालं लोक चॅनल बदलतात, नाही तर टीव्ही बंद करून टाकतात. लोकांना माहिती आहे लबाडे महाराजी. पण कीर्तनकाराने अर्धा तास नाही 1.5 तास जरी कीर्तन लेट सोडलं तरी बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही. याचं कारण बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही. म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात. म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकानं आपल्या देशाविषयी स्वाभिमान बाळगा, आईवडिलाची सेवा करा. तरुण पोरांना माझी विनंती, मायबाप हे जेवढं काही कार्य दिसतंय महाराज, जेवढी उपस्थिती दिसते, एवढं हे सगळं जे नियोजन आहे याला 99% जे सहकार्य आहे ते बहुतांशी तरुण मुलांचं आहे, बरोबर आहे का नाही. एवढा मोठा व्यवसाय सोडून तुम्ही लोक इकडे लक्ष देता, निश्चित तुम्ही भाग्यवान आहात. माझी विनंती आहे तरुणांना, जीवनामध्ये व्यसन करू नका, फॅशन करू नका, मायबापाची सेवा करा. अरे आपण अशा देशामध्ये जन्माला आलो की या देशाचा
सगळं जग उदो उदो करतंय महाराज. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती. अशा पवित्र देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना. आपल्या भारताचं नाव आहे भारत माता. काय म्हणतात आपल्या देशाला? भारत माता. का बरं तुम्हाला भारत माता म्हणतात याचा कधी विचार केला का तुम्ही? अरे या भारताचा स्वभाव एवढा चांगला आहे. अरे जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच रे दादा. जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण ज्या लोकांनी आमच्या संसदेवर बॉम्ब टाकला त्यांना सुद्धा आम्ही चांगली वागणूक देतो. म्हणून भारतासारखा देश या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाहीये महाराज. मी नेहमीच सांगत असतो. तुम्ही कधी असं ऐकलं का भारत मागता पाकिस्तान चुलता? नाही नाही. अमेरिका मावशी नो, लंडन दीदी नाही, अजिबात नाही. फक्त भारत माता आपल्यालाच म्हणतात, बाकी कुठं म्हणत नाही. म्हणून देशाविषयी स्वाभिमान बाळगा दादा. काय झालंय माझ्या देशाला मला काही कळत नाही. 8-10 दिवसापूर्वी हैदराबादचं बलात्काराचं प्रकरण सर्व मंडळीला ज्ञात आहे महाराज. एका मुलीवर 4 मुलांनी बलात्कार करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत फुकून दिलं महाराज. काय केलं बरं? माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही, कोणत्या धर्माच्या विरोधात बोलत नाही, फक्त वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय. त्या मुलीवर 4 मुलांनी बलात्कार करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून टाकलं. हे कायद्यानं केलं का बेकायदेशीर केलं? बेकायदेशीर केलं. बरोबर आहे का नाही? मग त्या नराधमांना पोलीस लोकांनी त्यांचं इन्काउंटर करून मारलं. हे कायदेशीर झालं का बेकायदेशीर? हो, काय झालं ते? माझं काय मत आहे, तुम्ही जेवढं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी प्रदर्शित करतात तेवढ्या चांगल्या गोष्टी का प्रदर्शित करत नाही, हा असा आरोप आहे माझा तुमच्यावर. अरे येत्या एवढूशा चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तुम्हाला जर तुम्ही जिवंत जळताना तुम्हाला काहीच वाटलं नाही, तर तशा नराधमांना मारल्यानंतर तुमच्या अंतकरणातलं प्रेम का जागृत होऊ देता तुम्ही लोक? चांगलं केलंय ना. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा पोलिसांनी एक चांगलं काम केलंय महाराज, भारत स्वतंत्र झाल्यानंतर. बरोबर आहे का नाही? तरी सुद्धा काही काही नालायक लोक, नालायक हा शब्द कमी पडतो त्यांच्यासाठी, काही काही हरामखोर लोक, काय वापरला शब्द मी परत एकदा वापरतो, काही काही हरामखोर लोकांनी त्यांच्या विरोधात सुद्धा त्या पोलिसांच्या विरोधात हा शब्द वापरला की पोलिसांनी ते इन्काउंटर जे केलं ते बेकायदेशीर केलं. अरे बाबा नो, त्या मुलांनी जो बलात्कार केला तो तरी कोणत्या कायद्याने केला? म्हणून माझी विनंती दादा, जे असं म्हणतात ना महाराज की तो इन्काउंटर पोलिसांनी बेकायदेशीर केला, मला तर वाटतं देवाने एकदा त्यांच्या मुलीवर बलात्कार केला पाहिजे, मग त्यांना कळेल हे बेकायदेशीर झालं का कायदेशीर झालं. अरे जशी ती कोणाची तरी लेखबाळ आहे तशी तुम्हाला सुद्धा लेखबाळ आहे. अरे आपण अशा देशामध्ये जन्माला आलोय, आपण अशा राष्ट्रामध्ये जन्माला आलो की या देशाच्या अहिल्याबाई होळकर, त्यांचं जीवन चरित्र वाचा तुम्ही. एकुलता एक मुलगा होता त्यांना, त्याच्याकडून काही चुकल्यानंतर एकुलता एक मुलगा 9 महिने 9 दिवस त्या मायमाऊलीने आपल्या गर्भामध्ये वागवलाय. तो तळ हाताच्या फोडासारखं जपत होती ती मायमाऊली त्या लेकराला. पण त्याच्याकडून काही चुकलं, ज्यावेळेस लोकांनी सांगितलं आई साहेब काहीतरी चुकलंय तुमच्या मुलाकडून, डोळ्यासमोर हत्तीच्या पायाखाली तुडवलं तरी त्या आईला दया आली नाही. अशी ही परंपरा आहे दादा आपली. आपण काही आंडू पांडू लोकांची परंपरा नाही दादा आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. कोणाचे वारसदार आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती, याचं कारण त्या लोकांनी ते नियम ठेवले महाराज तसे. बरोबर आहे का नाही? बलात्कार करणाऱ्या माणसाची तुम्ही एकदा हातपाय तोडावू नाही तर मुंडकं कापून टाका महाराज. त्या जिल्ह्यामध्ये काय त्या राष्ट्रामध्ये परत कोणी बलात्कार करणार नाही. हैदराबाद सारख्या ठिकाणी हा जो बलात्कार झाला, ज्यावेळेस पोलिसांनी इन्काउंटर केलं तर आता 1000 वेळेस मुलं विचार करतील बलात्कार करण्यासाठी. एकदा करून तर बघा. त्या नालायकांनी बलात्कार करायचं आणि त्यांना फुकटचं 2 टाइम खाऊ घालायचं, हे कोणत्या अदालतमध्ये? मी सरकारच्या विरोधात बोलत नाहीये, पण ज्या त्या गुन्ह्याला ज्या त्या ठिकाणी योग्य शिक्षा झाली की त्याचं प्रत्येकाने काय केलं पाहिजे. बरेचसे लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही लोक सर्व धर्म समभाव मानता, मग बाकीच्या धर्माचा विरोध का करता, मुस्लिम धर्माचा विरोध का करता? मी त्यांना जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. अरे आम्ही हिंदू लोक मुस्लिम लोकांचा विरोध करतच नाही दादा. आमच्यासोबत काही मुस्लिम लोकांच्या दिंड्या आहे हो महाराज. अरे काही तुमच्याच जिल्ह्यातला एक मुस्लिम समाजाचा कीर्तनकार आहे, त्याला सुद्धा आम्ही चांगलं सांभाळतोय. आमचं भांडण जातीशी नाहीये, आमचं भांडण तुमच्या विचाराशी आहे. आणि हिंदुस्थानच्या लोकांनी, भारतातल्या लोकांनी जर महाराज मुस्लिम धर्माचा विरोध केला असता तर भारताच्या सर्वोच्चतम पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं महाराज. आम्ही जातीवाद नाही करत. अरे पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर आम्ही लोकांनी संपवलाय महाराज. आम्ही सर्वांना जवळ करतो. खटनट यावे दौंडी पिटी भावे चोखा मेळ. आम्ही जातीवादाचं आमचं भांडण जातीशी नाहीये.
आमचं भांडण फक्त तुमच्या विचाराशी महाराज. तुम्ही भारतात राहून भारताचं खाऊन जर त्यांचं गुणगान करत असेल तर त्यांच्या विरोधात तर आम्ही कधी बी राहणारच. म्हणून माझी विनंती, देशाविषयी प्रत्येकाने संघटित राहा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. फक्त 2 मिनिटं माझी शिल्लक. किती? 2 मिनिटं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी माझ्या आवडीचं गीत गात असतो. महाराष्ट्रभर ते गीत फेमस झालंय महाराज. असा मोबाईल नाही त्या मोबाईल मध्ये ते गीत नाही. खूप गोड आहे दादा, बरोबर आहे की नाही? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग अग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विचारा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मायबाप द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्यांच्या अमृत तुल्यवाणीमधून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण केलंय, असे असणारे आमचे परम मित्र आमचे निवृत्ती दादा वाडेकर, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. एवढं गोड नियोजन ज्यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाने चाललंय, असे असणारे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आमचे पांडुरंग बाबा, बाबाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. आई आई बसा बसा बसा, माय बसा, हो आजी बसा 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 बसा, उठू नका फक्त. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, असा आपल्या भागाचं वैभव असणारे आमचे मृदंग सम्राट, महाराष्ट्रभूषण संतोष महाराज सोळंके, दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे परमेश्वर दादा आहे, दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड असं गायन केलंय, ज्यांनी 7 दिवस तुम्हाला त्यांच्या आवाजानं मोहिनी घातली, असे असणारे सर्वच आपल्या परिसरातील गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे सदानंद, त्यांच्या नावातच कायमस्वरूपी आनंद आहे असे सदानंद गुरुजी, मगर गुरुजी, गुरुजीच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे अनिरुद्ध महाराज कदम, आम्ही लहानपणी सोबत सप्ते केले महाराज त्यांना मी. हां, जुनाट जुगादीचे नाणे येते चांगले. अनिरुद्ध महाराजाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे परम मित्र असणारे आपल्या भागाचं वैभव आमचे दादा महाराज आहे, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो.